नमस्कार मित्रांनो, 2026 मध्ये तुम्ही कापूस लागवड कोणती व्हरायटी निवड करावी तर तो विचार करताय का? मित्रांनो, 2025 मध्ये तुम्ही कापूस लागवड केली होती, पण तुम्हाला पाहिजेल तेवढे उत्पन्न मिळाले नाही का? तसेच उत्पादनात घट आणि खर्च जास्त झालाय का? तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 2026 साठी अगदी टॉपची व्हरायटी घेऊन आलेली आहे. तर संपूर्ण व्हिडिओ आणि त्या व्हरायटीचा कालावधी आणि वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच मित्रांनो, 2026 मध्ये टॉपची व्हरायटी एवढे बोंड लागतील की फांद्या वाकल्या जातील. तर हो मित्रांनो, हे खरं आहे. तर आज मी तुम्हाला अशी टॉपची व्हरायटी सांगणार आहे जे तुम्हाला कमी खर्चामध्ये विक्रमी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाईल आणि एवढे बोंडे लागतील, एवढ्या फळफांद्या लागतील, तर वेचणे सोपा आणि कुठल्याही प्रकारचा त्रास न होणारा तसेच रोग प्रतिकार सक्षम असा वाण मी तुम्हाला 2026चा टॉपचा वाण सांगणार आहे. चला तर मग आपण बघूया 2026साठी अशी कोणती टॉप व्हरायटी आहे आपल्याला रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन देऊन जाईल. तर मित्रांनो, ती व्हरायटी आहे कोर सीड्स खिलाडी, म्हणजेच 932 BG2 बोलगार 2. तर कोर सीड्स खिलाडी कंपनीची ही एक कापसाची बोलगार 2ची संकरित हायब्रिड व्हरायटी आहे, जी बोलगार 2 तंत्रज्ञानासह येते आणि व्हरायटीची प्रमुख वैशिष्ट्ये मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तसेच मित्रांनो, तंत्रज्ञान म्हणजेच हे बियाणं बोलगार 2 तंत्रज्ञानाचा वापर करतात, ज्यामुळे आपण जे काही पेस्ट रेसिस्टन्स म्हणजे उच्च संरक्षण मिळते. म्हणजेच जे अळीचा प्रादुर्भाव असतो झाडावर, त्या अळीच्या प्रादुर्भावापासून आपण बीटी वगैरे तो प्रकार म्हणतो, तर तो प्रकारात म्हणजे याच्यात आढळत नाही. तसंच मित्रांनो, बोंडाचा जर आकार बघितला या ठिकाणी, तर या व्हरायटीला खूप मोठे बोंडे येतात, ज्यांचे वजन साधारणपणे 6.0 ते 6.5 ग्रॅम प्रतिबोंड असते. तर मित्रांनो, या ठिकाणी उत्पादनाचा जर विचार केला आपण, तर कोर खिलाडी 932 ही जास्त उत्पादन देणारी व्हरायटी ओळखली जाते. खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे. तर आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण जमिनीचा प्रकार कशा पद्धतीचा निवड करायचा ह्या व्हरायटीसाठी, म्हणजे हलक्या जमिनीमध्ये लागवड करायची की भारी जमिनीमध्ये, ओलीतमध्ये लावायची की कोरडवाहूमध्ये. तर मित्रांनो, ही लवकर येणारी व्हरायटी आहे, सर्वात महत्त्वाचा विषय. तसेच मित्रांनो, ही व्हरायटी विविध प्रकारच्या जमिनीसाठी योग्य आहे. मित्रांनो, चिबाड जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, मध्यम जमीन असेल, हलकं रान असेल, तसेच भारी जमीन असेल, ओले क्षेत्र असेल, कोरडवाहू क्षेत्र असेल, म्हणजेच सर्व जमिनीसाठी योग्य अशी प्रकारची जबरदस्त पद्धतीची व्हरायटी आहे. तर मित्रांनो, या व्हरायटीला लागवड करायला विसरू नका आणि कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायला म्हणजे तुम्ही सहज सोप्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकता. तसेच मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे ही जी काही व्हरायटी आहे 2026 टॉपची व्हरायटी, तर गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी या व्हरायटीपासून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतलेलं आहे. शिवाय ही कोर खिलाडी 932 म्हणून ओळखली जाते. तसंच मित्रांनो, रोग प्रतिकार सक्षम अशी ही व्हरायटी आहे, म्हणून खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी म्हणून ओळखली जाते आणि कमी खर्चात तुम्ही रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवू शकता. तसंच मित्रांनो, तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करत आहे. तर तुम्ही देखील प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न फॉलो करू शकता. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने दिलेली आहे, अगदी तेही कमी खर्चात. तर लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करताय. इंस्टा असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करा, तुम्हाला जबरदस्त पद्धतीचं म्हणजेच नियोजन अमृत पॅटर्नमध्ये बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.